पार्टी ऑफ इंडियाचे माजी आमदार नामांतरासाठी ज्यांनी आपली संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं ते माजी आमदार उपेंद्रजी शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजली सभेचे अध्यक्ष, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, आमचे विद्वान मित्र डॉक्टर ताराचंद्र खांडेकर साहेब, भारतीय सरकारचे सामाजिक राज्य न्याय मंत्री, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब, येताना अनेक गोष्टींची आठवण, अनेक गोष्टींचं स्मरण उपेंद्रजींच्या संदर्भामध्ये मनामध्ये कालवा असं होतं. निधन झालं त्या दिवशी मी नाशिकला होतो. उशिरा निरोप मिळाला, मी काय पोहोचू शकत नव्हतो. अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारच्या लोकांनी सासरू महिनाने उपेंद्रजीला शेवटचा निरोप दिला. त्यावेळेस उपस्थित राहता आलं नाही, याबद्दल किती दुःख झालं हे मला माहीत आहे. पण आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सच्चा नेता आणि कार्यकर्ता, आंबेडकरी चळवळ गमावला आहे उपेंद्रजीच्या निधनामुळे, हे तेवढं सत्य आहे. उपेंद्रजींच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगता येतील. आकाशावर झेप घेण्याची कुवत असलेला, पण पाय जमिनीवर, स्वप्न मात्र आकाशाला झेप घेण्याचं अशी कुवत असलेला एक कार्यकर्ता उपेंद्र शिंदे. विधानसभेमध्ये जाण्याच्या पूर्वी नागपूर महानगरपालिकेचे ते नगरसेवक झालेत. म्हणजे टप्प्याटप्प्याने ज्याला आपण म्हणतो उत्कर्ष करायचा, राजकीय उत्कर्ष करायचा, समाजाचा उत्कर्ष करायचा. आम्ही डायरेक्ट खासदार झालो. आम्ही नगरसेवक नाही, जिल्हा परिषद नाही, काही नाही, सरळ डायरेक्ट मी आणि रामदासजी. ही कार्यकर्ता म्हणून उपेंद्र शिंदेजींनी जे प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्या नेतृत्वामध्ये, आणि जेव्हा रिपब्लिकन पक्षाची फाटाफूट झालेली होती तेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दादासाहेब गायकवाड असतील, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे असतील, यांच्या नेतृत्वामध्ये प्रामाणिकपणे, म्हणजे चळवळीमध्ये जाऊन प्रामाणिक कसं राहायचं याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे उपेंद्रजी होते. त्यांची एकच मनीषा होती की रिपब्लिकन पक्ष बलशाली झाला पाहिजे, रिपब्लिकन पक्ष शक्तिशाली झाला पाहिजे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा, ममतेचा, बंधुत्वाचा, सामाजिक न्यायाचा झेंडा राजकारणामध्ये फडकला पाहिजे, हे त्यांचं स्वप्न. म्हणजे सामान्यामधला असामान्य कार्यकर्ता, सामान्यामधलं असामान्य नेतृत्व उपेंद्रजींच्या माध्यमातून आपल्याला लाभलं. ही आता उपेंद्रजी आपल्यात नाही आहेत. अनेक लोक काही सांगतात आमदार झाल्यावर रिपब्लिकन ऐक्याच्या बैठकी मुंबईमध्ये व्हायच्या. आम्ही जायचो, रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच्या बैठकीला जायचो, आणि परतीच्या प्रवासामध्ये आमच्याकडे तिकिटीचे पैसे तेव्हा आम्ही काहीच नव्हतो ना, फक्त भीमसैनिक होतो, कार्यकर्ते आंदोलन करायचं, नामांतर करायचं. पण परत येताना मात्र उपेंद्रजी आमदार असल्यामुळे त्यांना ते
रेल्वेचे कुपन्स मिळतात, कुपन्स. त्या कुपन्सची आमची तिकीट काढायचे कुपन्स आणि आपल्या सोबत घेऊन आम्हाला नागपूरला यायचं. ही दानत ज्याला आपण म्हणतो, ही दानत त्यांच्यामध्ये होती. अनेकदा चर्चा व्हायच्या, कधी रेल्वेमध्ये भेट व्हायची, गाठभेट व्हायची, कधी दिल्लीमध्ये भेटायचो आम्ही, कधी मुंबईमध्ये, कधी औरंगाबादला. प्रत्येक वेळेस अत्यंत साधा सरळ माणूस, काही छक्के पंजे त्यांना माहीत नाही, अशा रेषेमध्ये चालणारा हा नेता होताच उपेंद्र शेंडे. इथे आमच्या गवई साहेबांनी सांगितलं की रिपब्लिक नेत्याने त्यांना कधी साथच दिली नाही. ज्यांना इतिहास माहीत नाही त्यांनी बोलू नये कोणा. रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं, रामदास आठवलेंनी हात दिली, आम्ही सर्व एकत्र आलो. बाळासाहेब नाही आले, बाकी आम्ही सर्व एकत्र आलो ना. रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी निर्माण झाली, निवडणुका लढवल्यात आणि त्यामध्ये अनेक लोकांनी उत्तर नागपूरची तिकीट मागितली होती, अनेक नेत्यांनी. रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी ऐक्य झाल्यानंतर, नाही रामदाजी बरोबर आहे, रिडालोस, त्या रिडालोसचं तिकीट आम्ही उपेंद्रजी शेंडे यांना दिला. दुर्दैवानं ती निवडणूक आम्ही जिंकू शकलो नाही. तेव्हा प्रत्येक वेळेस जिथे जिथे ऐक्याचा प्रश्न झाला, रामदास आठवलेंनी आवाहन केलं, आम्ही त्या ठिकाणी गेलो, उपेंद्रजी त्या ठिकाणी आले, आम्ही सर्व एकत्र आलो. पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे ऐक्य टिकू शकलं नाही. हे कसं टिकवायचं याचा विचार करावा लागेल. याला दोष द्या, त्याला दोष द्या असं म्हणून रिपब्लिकन ऐक्य होणार नाही आहे. रिपब्लिकन ऐक्याचा आधार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे. आता अनेक लोक वेगवेगळ्या नावाचे पक्ष काढतात ना. उपेंद्र शेंडेने वेगळा पक्ष काढता आला असता कोणता तरी एखादा, पण नाही काढला, कारण रिपब्लिकन बाबासाहेबांनी निर्माण केलेला पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. कोणी वंचित म्हणते, कोणी बहुजन म्हणते, कोणी बीएसपी म्हणते, कोणी काय काय म्हणते. पण कोणत्याही याला नादाला न लागता केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शुद्ध राजकीय विचार म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आहे, आणि हा धरून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उपेंद्रजीने वाटचाल केली, बलिदान दिलं ना, त्याग केला. अनेक आंदोलनामध्ये आम्ही सोबत होतो. मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी आधी पॅन्थरने आंदोलन सुरू केलं, नाही रामदासजी, पॅन्थरने आंदोलन सुरू केलं. मग सर्वच पक्ष आंदोलनामध्ये उतरलेत. तुम्ही जरा गप्प बसा ना, कोण आहे यार हा? ठीक आहे, तर आठवण इथून बोला ना, आठवणी आहेत तर कशाला बडबड करता तुम्ही? श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे हा, फालतू बनवा नको, बंद करा तोंड तुमचं. तुमच्या शेजारच्या लोकांना सांगा त्यांना असं चालत नाही इथे. म्हणून मित्रांनो, पॅन्थरनी नामांतराचं आंदोलन सुरू केलं. अख्खा महाराष्ट्र त्या आंदोलनात सहभागी झाला. आम्ही देखील दलित मुक्ती सेनेच्या, आम्ही तेव्हा राजकारणी नव्हतो, तेव्हा दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून लॉंग मार्चचं आंदोलन केलं. अख्खा महाराष्ट्र, अख्ख्या देशामध्ये आंदोलन पसरलं, वणव्यासारखं पसरलं. आणि अशा वातावरणामध्ये उपेंद्रजी विधिमंडळामध्ये आमदार होते, शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यांचं सरकार होतं, आणि नामांतर झालं पाहिजे म्हणून आम्ही लॉंग मार्च काढणार नागपूर पासून औरंगाबाद पर्यंत. हजारो भीमसैनिक, अनेक लोक शहीद झालेत, अनेक भीमसैनिकांनी रक्ताचं दान दिलं, प्राणाचं मोल दिलं. अशा वातावरणामध्ये नामांतर झालंच पाहिजे ही जिद्द उराशी बाळगून, आपल्या प्राणाची बाजी लावून उपेंद्र शेंडे आमरण उपोषणाला मुंबईमध्ये बसले.
साधी गोष्ट नाही आहे. अनेक दिवस आमरण उपोषण त्यांनी सुरू केलं. तशातच नांदेडमध्ये गौतम वाघमारे यांनी आत्मदहन केलं. स्वतःची चिता स्वतः रचली, स्वतः चितेवर जाऊन स्वतःच आग लावली आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं तर घोषणा देत देत स्वतःच्या शरीराची राख रांगोळी करून घेतली. हा इतिहास आहे. उपेंद्रजींनी उपोषणाद्वारे सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. उपोषण सुटलं. हॉस्पिटलमध्ये मी त्यांना भेटायला गेलो मुंबईच्या. तेव्हा त्यांची प्रकृती उपोषणामुळे फार खालावलेली होती. मी त्यांना सांगितलं आराम करा, विश्राम करा, पण तंदुरुस्त झाल्यावर आपण संयुक्तपणे आंदोलन करू, काय काळजी करायचं. आणि मग त्यानंतर तंदुरुस्त झाले उपेंद्रजी. पुन्हा महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची हाक दिली. नागपूरमध्ये उपेंद्र शेंडेजींच्या नेतृत्वामध्ये भंते, सुरेश ससाजी आणि आम्ही सर्व विराट अशा प्रकारचा मोर्चा. शेवटी सरकारवर दबाव आला म्हणून नामांतर वीर उपेंद्र शेंडेजीला म्हणतात. त्याचं कारण ते आहे, प्राणपणाला लावणं साधी गोष्ट नाही आहे. बोंबलणं ठीक आहे, ओरडणं ठीक आहे. एखाद्या प्रश्नासाठी बाबासाहेबांचा सन्मान, बाबासाहेबांचा अपमान झाला तो थांबला पाहिजे यासाठी जीवाचा रान करणारा उपेंद्र सारखा आमचा सहकारी आज आमच्या नाही दुःख वाटतं. नामांतराच्या आंदोलनामध्ये दोनच इंद्र होते. नामांतराच्या आंदोलनात दोन इंद्र होते, एक उपेंद्र आणि दुसरा जोगेंद्र. हे दोन इंद्र होते नामांतराच्या आंदोलनामध्ये. हे विसरून चालणार नाही मित्रांनो. त्यांच्या हा त्यागाचा, कुर्बानीचा वारसा घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे. रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं हे प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाची आंतरिक इच्छा आहे. कोणाला नाही वाटत रिपब्लिक ऐक्य होऊ नये असं ज्यांना वाटते तो बाबासाहेब अवलांडीचा असूच शकत नाही, हे लक्षात घ्या. पण हे करत असताना पुढाकार घ्यायला पाहिजे ना. आता देशक आमचा अध्यक्ष झाला, राष्ट्रीय अध्यक्ष झाला कोरिपचा, तरुण तडफदार आमचा नेता आहे तो. देशातले पुढाकार घ्यावा, सर्वांना बोलवावं, जे काही करायचं असेल ते करू. पण एक विधान, रिपब्लिकन एकजुटीचा झेंडा नागपूरच्या महानगरपालिकेवर नव्हे तर महाराष्ट्राच्या विधानसभेवर आणि दिल्लीच्या तख्तावर फडकला पाहिजे. ही उर्मीनं जाणीव घेऊन, ऊर्जा घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे. उपेंद्र शेंडे सारखा साधा सरळ स्वभावाचा नेता क्वचितच सापडतो. त्यांच्या आता आमचे निर्भवणे साहेब आले मुंबईवरून. मुंबईचे त्यांचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष. सगळी मंडळी आम्ही कुठेही काम करत असलो तर एकमेकाबद्दल श्रद्धा आणि आदर बाळगून आम्ही काम करतो. कधी एकमेकावर टीका नाही केली आम्ही, कोण कुठे काम करतो. सामंजस्य ज्याला आपण म्हणतो. आज तुम्ही टीका कराल, आज तुम्ही शिव्या द्याल आणि उद्या म्हणाल की या आता बसू एकत्र, असं होत नसते. सामंजस्यानं, समजूतदारपणे आपण जर काम केलं तर निश्चितपणे जे आपल्या मनामध्ये जे आपलं स्वप्न आहे रिपब्लिकन चळवळीचं ऐक्य झालं पाहिजे. अहो काही लोक तर म्हणाले पुस्तकं छापलेत ना, रिपब्लिकन आंबेडकरी आंदोलन संपलं. अशा प्रकारचं पुस्तक छापून आंबेडकरी चळवळीला गलित गात्र करण्याचं पाप ज्या लोकांनी केलं त्याला आंबेडकरी समाजाने दिलं ना उत्तर. तुम्ही संपा, आम्ही संपू, उपेंद्रजी गेले, आम्ही जाऊ, पण बाबासाहेब आंबेडकरांचा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्यायाचा विचार घेऊन चालणारा रिपब्लिकन पक्ष कधी संपणार नाही, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नेते संपतील ना, कोणी अंमलपट्टे घेऊन आले नाहीत कोणी. म्हणून मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही करायचं ते अंतःकरणापासून करायला शिकलं पाहिजे. दोस्ती करायची तर अंतःकरणापासून करायची, राजकारण करायचं तर अंतःकरणापासून करायचं.
समाजकारण करायचं अंतःकरणापासून करायचं, धम्मकारण करायचं तर अंतःकरणापासून करायचं. उपेंद्रजी आमदार असताना उत्तर नागपुरामध्ये अनेक बुद्धविहार बांधले तर त्यांनी, समाज भवन बांधले त्यांनी. बाबासाहेब आंबेडकरची धम्माची चळवळ पुढे गेली पाहिजे हा विचार त्यांच्या मनामध्ये होता. आमदार असताना त्यांनी उत्तर नागपूरमध्ये अनेक बुद्धविहारांना उभारण्यासाठी मदत केली. आम्ही उत्तर नागपूर जनता विसरू शकत नाही. ही चळवळ वाढवायची आहे आणि हा विचार घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे. म्हणजे मी जेव्हा कोणत्याही एखाद्या कार्यक्रमामध्ये आम्ही असं आलो, म्हणजे रिपब्लिकन ऐक्याची चर्चा सभांमध्ये होते, स्मशान घाटात होते, नामकरणामध्ये होते, लग्नामध्ये होते, जिथे गेले रिपब्लिक ऐक्याची चर्चा होते. स्मशान घाटात जास्त होते चर्चा. हे थांबलं पाहिजे. रिपब्लिकन पक्षाला स्मशान घाटात पाठवण्याचं स्वप्न जे लोक बघतात त्यांना उत्तर द्यायचं आहे. नेते येतील आणि जातील, पण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजकीय विचार आहे. राजकीय विचार यावतचंद दिवाकर शाबूत कायम राहायला पाहिजे, हे आपल्या सर्वांचं स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी उपेंद्रजी शेंडे यांनी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, विसरता कामा नये. अधिक न बोलता, तर आठवलेजींना मुंबईला जायचं आहे. आपण नागपूरचेच आहोत, पण आपल्या सर्वांच्या वतीनं उपेंद्रजीच्या पश्चात देशक खोब्रागडे यांनी नेतृत्व स्वीकारलं आहे. त्यांनी फक्त खोरीपचा अध्यक्ष बनवू नये, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष बनावं, ही माझी सदिच्छा आहे. कोण लहान कोण मोठा हे बघण्यापेक्षा कोण कर्तबगार आहे, कोण त्याग आणि बलिदानाची भूमिका घेऊन चालतो आहे, कोण बाबासाहेबांचा सच्चा रिपब्लिकन विचार घेऊन जातो आहे, हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी वाटचाल करूया. रिपब्लिकन ऐक्याचं स्वप्न साकार होण्यासाठी उपेंद्रजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, विसरू शकत नाही. कधी दिल्लीच्या मीटिंगमध्ये, कधी मुंबईच्या मीटिंगमध्ये, कधी औरंगाबादच्या, कधी पुण्याच्या मीटिंगमध्ये सातत्याने प्रयत्न केले. होईल, काळजी करायचं कारण नाही. रिपब्लिकन चळवळीची एकता निश्चितपणे होईल, कारण सर्वांच्या मनामध्ये रिपब्लिकन पक्ष आहे. आता रिपब्लिकन पक्ष संपवण्याचे डावपेच देशामध्ये सुरू आहे. कधी बीएसपीच्या नावानं रिपब्लिकन पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला जातो, कधी वंचितच्या नावानं रिपब्लिकन चळवळ संपवण्याचा प्रयत्न केला जातो. हे प्रयत्न आपल्याला हाणून पाडले पाहिजे. रिपब्लिकन पक्ष संपल्याशिवाय बीएसपी मोठी होऊ शकत, त्या लक्षात ठेवा. हे त्यांचं स्वप्न आहे. रिपब्लिकन संपला की आहे झेंडा त्यांचा उभा. प्रकाशजीच्या बद्दल या ठिकाणी सांगण्यात आलं, बाळासाहेबांच्या बद्दल. बाळासाहेबांच्या वंचितच्या ऐवजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया घेऊन पुढे आले असते तर काय बिघडलं असतं मला सांगा? काय बिघडलं असतं? आम्ही सर्व सामील झालो असतो. त्यांना बाकी सर्व चालतात पण रिपब्लिकन चालत नाही. ही भूमिका गवई साहेब आपण लक्षात घेतली पाहिजे. चंद्रावर डाग आहे. बाबासाहेबांच्या रिपब्लिकन चळवळीला कोणत्याही प्रकारचा डाग लागता कामा नये, ही भूमिका घेऊन वाटचाल करायची. म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांच्या वतीनं आपले आवडते लोकप्रिय नेते माजी आमदार उपेंद्रजी शेंडे यांना आपल्या सर्वांच्या वतीनं, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं, दलित मुक्ती सेनेच्या वतीनं, नागपूर शहर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष कैलासजी बोंबले यांच्या वतीनं, माझ्या वतीनं, कवाडे परिवारच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि जाता जाता एवढाच म्हणे, उपेंद्रजी आपण गेलात, म्हणतात ना, उजाले तेरी यादों के हमारे साथ रहने दे. उपेंद्रजी,
उजारे तेरी यादों के हमारे साथ रहेंगे, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए. आमच्या जीवनाची संध्याकाळ कशी कुठे झाली तरी चालेल, पण तुम्ही जी प्रेरणा दिली, आंबेडकरी चळवळ रिपब्लिकन पक्षाला प्रामाणिकपणे चालवण्याची जी प्रेरणा मला दिली, आमच्या आयुष्याचा शेवट कुठे झाला तरी चालेल, पण तुमच्या आठवणीचा दिवा आमच्या हृदयात सतत तेवत राहू दे. हीच श्रद्धांजली अर्पण करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम.